नांदेड़ जिले के लोहा तालुका के किरोड़ा गांव में बारिश के बाद बाढ़ जैसी स्थिति बन गई। गांव की गलियां और खेतों में पानी भरने से किसानों की फसलें पूरी तरह बर्बाद हो गई। घरों में कीचड़ और रास्तों पर गंदगी जैसे ग्रामीणों में निराशा और चिंता का माहौल है। इसी परिस्थिति का जायजा लेने के लिए वंचित बहुजन आघाड़ी के सर्व एडवोकेट प्रकाश अंबेडकर के पुत्र युवा नेता सुजात दादा अंबेडकर खुद किरोड़ा पहुंचे। सुजात दादा ने प्रभावित परिवारों से मुलाकात की, उनकी समस्याएं ध्यान से सुनी और अधिकारियों को तत्काल मदद पहुंचाने के निर्देश दिए। मौके पर मौजूद शासकीय अधिकारियों ने भी उन्हें पूरी जानकारी दी और आश्वासन दिया कि आगे की कार्रवाई ऊपरी स्तर पर तेजी से की जाएगी। सुजात दादा अंबेडकर ने स्पष्ट कहा, सबसे पहले मैंने तहसील ऑफिस में अधिकारियों से जानकारी ली कि किन किसानों की जमीन और फसलें पानी से बर्बाद हुई है। ग्रामीणों के पंचनामे किए गए हैं। अब वंचित बहुजन आघाड़ी इस मुद्दे को लेकर सरकार पर दबाव बनाएगी और सुनिश्चित करेगी कि प्रभावित किसानों और ग्रामीणों को जल्द से जल्द मुआवजा और राहत मिले। उन्होंने आगे कहा कि ये केवल वादा नहीं बल्कि किसानों को उनका हक दिलाना हमारी जिम्मेदारी है। ग्रामीणों ने भी सुजीत दादा की सक्रियता की सराहना करते हुए कहा, पहली बार कोई नेता केवल भाषण नहीं दे रहा बल्कि खुद हमारे बीच आकर हमारी परेशानी समझ रहा है। सुजात दादा की संवेदनशीलता और सक्रियता वाकई काबिले तारीफ है। अंत में सुजात दादा अंबेडकर ने आश्वासन दिया कि इस मुद्दे को बड़े स्तर पर उठाया जाएगा ताकि किसानों और ग्रामीणों को जल्द से जल्द राहत पहुंच सके। ये विशेष रिपोर्ट लोहा खंदार तालुका के प्रतिनिधि उत्तम हंकार ने कवर किए। ह्याचे आहेत, वर्गाचे आहेत, भोई आहेत, आमच्यासोबत खूप जण आहेत. जवळपास 67 घरांचं आम्हाला काहीतरी करून आमचं पुनर्वसन करा, नाहीतर जिथं आहे तिथं जसं होतं पहिलं तसं तुम्ही शासनाच्या नियमानुसार लिहिले मी तसं शासनाच्या नियमानं पाणी तर काढून द्या किंवा आम्हाला इथून उठून कुठं नेऊन टाकून द्या. आणि एक लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. आम्ही ज्या दिवशी स्पॉट पंचनामा केला 27ला पाऊस पडला त्या दिवशी, तर तलाट्यांचं असं म्हणणं होतं की जे खरडून गेलेले क्षेत्र आहे त्या खरडून गेलेल्या क्षेत्रांना जर तुम्ही खरडून गेले म्हणून असं दिलं तर तुम्हाला 5 वर्ष त्याच्यावर पीक विमा उचलता येणार नाही. ते खरडून गेले म्हणून पडीकमध्ये क्षेत्र जमा होईल असं म्हणल्यामुळे आम्ही जे अतिवृष्टीचा सगळ्यांचा आता 8,500 हेक्टरी अनुदान भेटणार आहे आणि जे खरडून गेलेले शेतकरी आहेत त्यांना 43,000 रुपये अनुदान भेटणार आहे हेक्टरी. मग आता ते असं म्हणल्यामुळे आम्ही जसं आहे तसा पंचनामा करून दिला. खरडून गेले तर 5 वर्षांचं नुकसान होईल. परंतु असं आहे दादा की इथे जर पाणी कमी झालं, समजा इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं जर पाणी कमी झालं तर इथलं पूर्ण माती काढून गाळ काढून लोक पुढच्या वर्षी वाहीत करू शकतात ज्यांचं खरडून गेलं. मग असे काही स्पेशल तरतूद असेल तर आम्ही खरडून गेलेल्यांची जी ऍक्च्युअल आहे ती यादी जर सादर केली तर शेतकऱ्यांचा फायदा होईल. त्या संदर्भात आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून काही सूचना नाहीयेत. आम्हाला खरडून गेले म्हणून दिलं तर लोकांचं नुकसान होईल आणि जर नाही दिलं तर आर्थिक नुकसान होईल. मग ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मी आता फसलेले आहेत. मग ह्याच्यावरती काय प्रश्न तुम्हाला? एक तर सगळ्यात पहिले तुम्हीच सूचना करून विचारा ऑफिशियली की चॅनलली की हा प्रॉब्लेम येतोय, तर वरनं आम्हाला सूचना द्या की ग्रामसेवक म्हणून आम्ही काय भूमिका करायची हे तुम्ही तुमच्या पातळीवरती करा. आम्ही आमच्या पातळीवरती हा मुद्दा उचलतो की हा एक ट्रॅप आहे. दोन्ही बाजूनी नुकसान होतंय, ते लोकांचंच नुकसान होतंय आणि शेतकऱ्यांचंच नुकसान होतंय. तर हा नियम बदला आणि ह्याच्या विरोधात दुसरा GR काढा ही आम्ही मागणी करतो. पण तुमच्याकडनं ब्युरोक्रेसी म्हणून, शासन म्हणून की आम्ही जमिनीवरती काम करतो, आम्हाला काम करताना ह्या अडचणी आल्यात तर ह्या तुम्ही बदला किंवा ह्या तुमच्या निदर्शनात आणते म्हणून तुम्ही एक वेगळं द्या, आम्ही आमच्या पद्धतीने एक वेगळा आवाज उठवतो. आणि साहेब आप तुमची यादी मी घेऊन जातो. लोहा तालुक्यातील किरोडा हे गाव पाण्याखाली पुरं गेलेलं आहे. सर ह्याच्यासाठी काय शासनाला मदत मागून काय देशाल? हे बघा, सगळ्यात पहिले आम्ही ठिकठिकाणी जाऊन विचारले की लोकांचे पंचनामे झालेत का. आता इकडे तहसीलदार साहेब येऊन पंचनामे करून गेलेत म्हणजे त्यांच्याकडे माहिती सगळी पोचली. आता त्याच्याच जोरावरती आम्ही सरकारवरती दबाव टाकणार की ज्यांचे जनावरं वाहून गेले, ज्यांचे जनावरं मेली आहेत त्यांना एका वेगळ्या बाजूला नुकसान भरपाई, ज्यांच्या घराचं नुकसान झालं आहे त्यांना पुनर्वसन, आणि त्याचबरोबर ज्यांचा शेतमाल वाहून गेला आहे, शेतमालाचं नुकसान झालं आहे आणि त्यांची शेतजमीन पाण्याखाली त्यांना एक वेगळी नुकसान भरपाई, हे वंचित बहुजन आघाडी सरकारवरती दबाव टाकून लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल.